शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. कालच आपण आपल्या मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा दिली. ही प्रथम घटक चाचणी परीक्षा ही फक्त आपल्या पाठ क्रमांक 1 वेगवशता या पाठावर होती आणि त्यासोबतच तुम्हाला एक 5 गुणांसाठी निबंध दिलेला होता. परंतु खूप विद्यार्थ्यांना ही ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविताना अनेक समस्या निर्माण झाल्यात. काही विद्यार्थ्यांचे मला कॉल आलेत. काहींनी सांगितलं आमच्या मोबाईलवर आमच्या भ्रमणध्वनीवर मराठी टायपिंग व्यवस्थित होत नाही आहे. काहींना त्या ठिकाणी ती फाईल निबंधाची अपलोड करता येत नव्हती. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ऑनलाईन प्रश्नपत्रिका ज्यावेळी आपण सोडवत असतो त्यावेळी सोडवत असतानाही आपण काही काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आपण आपल्या 12वीमध्ये मराठी हा विषय निवडलेला आहेच, तर मराठी विषय हा ऑनलाईनसुद्धा आपल्याला याची उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका कशी सोडवली पाहिजे हे सुद्धा आपल्याला जमलंच पाहिजे. आणि त्यासाठी आपण काही महत्त्वाची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आजची ही आपली तासिका ही यावरच आधारित असणार आहे. त्यामुळेच आजच्या तासिकेचं मुख्य उद्देशच आपला हा आहे की मराठी विषयाची ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मी हे सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी मराठी भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, या मातृभाषेचा आता फक्त आपल्या दैनंदिन जीवनासाठीच वापर केला जात नाही. हे मी आपल्या पहिल्या तासिकेमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं होतं. तर मराठी भाषेचा वापर हा सर्व क्षेत्रांमध्ये केला जात आहे. व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा मराठी भाषेचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यासाठीच मराठी भाषेचा वापर करणं हे आपल्यालाही त्याच पद्धतीनं जमलं पाहिजे. जर आपण मराठी भाषा ही आपल्या 12वीसाठी निवडलेली आहे, तर जास्तीत जास्त गुण प्राप्त करून घेण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी शिकून घेतलं पाहिजे हे सुद्धा बघणं हे अत्यावश्यक आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा हा लॉकडाऊनचा जो काळ सुरू आहे तो कुठपर्यंत त्याच पद्धतीचा राहील हे आपल्याला माहिती नाही. तर त्यासाठी वर्षभर सुद्धा काही परीक्षा ह्या आपल्या ऑनलाईन होऊ शकतात आणि त्यासाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविताना उत्तरे ही आपण कशा स्वरूपात सोडविली पाहिजे, आपल्या मोबाईलवर आपल्या भ्रमणध्वनीवर आपण कशा पद्धतीनं मराठी टायपिंग केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग ही व्यवस्थित मोबाईलवर करता येतही असते, परंतु त्यामध्ये काही ठिकाणी शुद्ध लेखनाच्या चुका विद्यार्थ्यांकडून होत आहेत. तर सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आपल्याकडे आपण ज्या संगणकावर उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका सोडवत असू, तर या संगणकावर किंवा आपल्या भ्रमणध्वनीवर मराठी भाषेचा वापर करता येणं हे आपल्याला गरजेचं आहेच. आणि त्यासाठी अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर आपण सेटिंगमध्ये जाऊन गुगल इंडिक कीबोर्डमधून आपले मराठी भाषासुद्धा आपण निवडू शकतो. किंवा हे आपल्याला जमत नसेल तर त्या व्यतिरिक्त आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मराठी कळफलक म्हणजेच मराठी कीबोर्ड हे वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे कीबोर्ड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतात. तर आपल्याला जो सोयीचा असेल तो कीबोर्ड कळफलक आपण त्या ठिकाणाहून डाउनलोड इन्स्टॉल करू शकतो आणि त्याचा वापरसुद्धा आपण करू शकतो. काही विद्यार्थ्यांना आपल्या मराठी कीबोर्डवर जे अ आ इ ई या स्वरूपात दिलेले असतात त्या पद्धतीनं टायपिंग करायला कठीण जात असेल, परंतु आपल्याला इंग्लिश टायपिंग करणं हे सोपं जातं, तर आपण इंग्लिश टू मराठी या पद्धतीनं सुद्धा त्या काही कीबोर्डवर टायपिंग केलं जातं. तो कीबोर्डसुद्धा आपण निवडू शकतो. गुगल इंडिक कीबोर्डवर सुद्धा आपण त्या पद्धतीनं टायपिंग करू शकतो आणि ते आपल्याला अतिशय फास्ट असं टायपिंग आपल्याला मराठीमध्ये करता येतं. तर सर्वप्रथम मराठीचा वापर आपल्या संगणकावर आपल्या स्मार्टफोनवर वापर करायला आपण आत्ताच शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या तासिकेला मी पुढचा अभ्यासक्रम न घेताना हे सांगणं मला अत्यंत आवश्यक वाटलं, कारण ज्यावेळी मी तुमच्या उत्तरपत्रिका बघितल्या त्यावेळी मला हे जाणवलं की काही विद्यार्थ्यांनी उत्तरंही व्यवस्थित सोडवलेली आहेत, परंतु त्यांच्या मराठी टायपिंगच्या त्यामध्ये चुका आहेत. काही विद्यार्थ्यांना निबंधाची फाईल त्या ठिकाणी अटॅच कशा स्वरूपात केली पाहिजे हे जमत नव्हतं. काही विद्यार्थ्यांना आपल्या स्मार्टफोनचा एज्युकेशनसाठी शिक्षणासाठी वापर करणंच व्यवस्थित कधी जमलं नाही. भरपूर विद्यार्थ्यांना पेपर सबमिट करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲड्स येत होत्या, परंतु त्या कशा आपण सोडवलं पाहिजे
त्या पद्धतीनं तो पेपर कसा सबमिट केला पाहिजे हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जमत नव्हतं आणि म्हणूनच आजची तासिका ही यावर घेणं हे मला या ठिकाणी गरजेचं वाटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मी सांगितलं की मराठीचा कीबोर्ड वापरायला आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मराठी भाषेचा वापर करताना शुद्ध लेखनाच्या चुका सहसा आपण टाळल्या पाहिजेत. मग त्या लिहिताना असो किंवा त्या ठिकाणी टाईप करताना असो. विद्यार्थी हे जास्तीत जास्त चुका करतात ते शुद्ध लेखनाच्या, आणि शुद्ध लेखनाच्या चुका आपण करत असल्यामुळेच मराठी विषयामध्ये आपले गुण हे कमी होत असतात. आणि त्याचमुळे शुद्ध लेखनाचे नियम आपण समजून घेणं गरजेचं आहे. शुद्ध लेखनाच्या चुका सहसा आपण टाळल्या पाहिजेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 12वी बोर्डाचा जो काही अभ्यासक्रम आहे, प्रश्नपत्रिकेचा जो काही पॅटर्न आहे, त्यामध्ये आपल्याला ही कृतीपत्रिका सोडवावी लागते. आणि कृतीपत्रिका सोडवत असताना मी पहिल्या तासिकेमध्ये, मागच्या तासिकेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की ही कृतीपत्रिका सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या त्या दिलेल्या उतार्याचं व्यवस्थित आकलन करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तो उतारा आपल्याला व्यवस्थित समजला नसेल तर त्याची उत्तरं आपल्याला व्यवस्थित सोडवता येऊच शकत नाही. मी मागच्या तासिकेला जे काही तुम्हाला कृतीपत्रिका सोडवताना कोणकोणती काळजी घेणं आवश्यक आहे, आपण जो वेगवस्ता या पाठावर स्वाध्याय सोडवून घेतला, ही एकच तासिका जरी तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी बघितली असती तरी तुम्हाला सर्व तुमच्या कल्पना ह्या क्लिअर झाल्या असत्या. परंतु विद्यार्थ्यांनी ही तासिका पूर्ण बघितलीच नसेल आणि त्यामुळेच तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवता येऊ शकत नाही. तर कृतीपत्रिका सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला त्या उताराचं व्यवस्थित आकलन झालं पाहिजे. आपल्याला आत्ताची जी प्रश्नपत्रिका होती ती फक्त एकाच पाठावर आधारित होती, वेगवशता, आणि त्यामुळे त्या ठिकाणी एखादा उतारा न देताना वेगवशता या पाठावरील प्रश्नांची उत्तरे सोडवा असा प्रश्न मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला होता. तर त्यामुळे वेगवशता या पाठाचं व्यवस्थित आकलन हे स्वतःला करून घेणं हे तुम्हाला त्यासाठी आवश्यक होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आकलन झाल्याशिवाय तुम्ही स्वमत, अभिव्यक्ती किंवा पर्यायी स्वरूपाचे, बहुपर्यायी स्वरूपाचे जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले असतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सोडवता येऊ शकत नाही. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुपर्यायी प्रश्न सोडवताना सुद्धा विद्यार्थ्यांनी अनेक चुका त्या ठिकाणी केलेल्या आहेत. काही ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारले होते, तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता की लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणं कोणती आहेत. तर त्या ठिकाणी महत्त्वाची 2 कारणं फक्त तुम्हाला त्या ठिकाणी लिहावायची होती, जे तुम्हाला पान क्रमांक 4 वर व्यवस्थित पद्धतीने दिलेलं होतं. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी. अनेक विद्यार्थ्यांनी याची उत्तरं अतिशय व्यवस्थित सोडवलेली आहेत, परंतु काही विद्यार्थ्यांनी आकलन न करून घेताच त्याच ठिकाणचं काहीही उत्तर, त्या उतार्यामधील तुम्हाला जे योग्य वाटलं ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी सोडवलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी त्याच उतार्यामधील खालच्या वरच्या ओळी हे फक्त उत्तरांसकट देऊन दिलेलं आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ही जी 2 महत्त्वाचे कारणं आहेत त्यापैकी एकच कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे केल्यामुळेच तुमचे गुण त्या ठिकाणी कमी होत असतात. आणि म्हणूनच बहुपर्यायी किंवा आपण जे एका वाक्यात अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवत असतो, तर ते सोडवताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नेमकं कोणतं कारण देणं आवश्यक आहे, कोणती उत्तरं व्यवस्थित सोडवणं आवश्यक आहे हे आपण समजून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि त्याचमुळे सर्वप्रथम आपण त्या उत्तराचं व्यवस्थित आकलन करून घ्या. फक्त ऑनलाईन प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे म्हणून फक्त प्रत्येक उत्तराला टिक करत जाणं आणि आपले उत्तर बरोबर येतील असं आपण आपल्याच मनात एक उत्तर तयार करून घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वमत. स्वमतावर आधारित जे काही प्रश्न तुम्हाला दिले गेलेले होते, तर या स्वमतामध्ये तुम्हाला दिलेला होता वाढता वेग म्हणजे ताण, याविषयी तुमचं मत सविस्तर लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, वाढता वेग म्हणजे ताण हे आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वेगवशता या पाठामध्ये सांगितलेलं आहेच, परंतु स्वमतामध्ये तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वमत याचा अर्थच असा होतो की स्वतःचं मत, आणि त्यामुळे स्वतःचं मत मांडणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी यामध्ये याच चुका केलेल्या आहेत की त्या उतार्यामध्ये ज्या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे वाढता वेग म्हणजे ताण, त्याच उतार्यामधील त्याच्या खालच्या वरच्या ओळी या उत्तरामध्ये
दिलेले आहेत, उत्तरामध्ये लिहिलेले आहेत, टाईप केलेले आहेत, तर हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात की शिवाजीराव भोसलेंनी काय मत मांडलेलं आहे हे 1-2 ओळीत तुम्ही 1-2 वाक्यात तुम्ही लिहिलं तर ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं मत मांडणं हे जास्त गरजेचं असतं आणि यामध्ये स्वतःच्या मत मांडण्यालाच गुण दिले जातात. म्हणून तुम्ही पुस्तकातील कोणत्याही 4-5 ओळी लिहून दिल्या आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या प्रश्नामध्ये मिळतील अशी अपेक्षा मग तुम्ही त्या ठिकाणी करूच शकत नाही आणि आपोआप तुमचे गुण या ठिकाणी कमी होतात आणि त्याचमुळे स्वतःचं मत मांडायला आपण शिकलं पाहिजे. स्वतःचं मत तुम्हाला मांडायचं आहे, पण त्या उताराला अनुसरून. मग तुम्ही सर्वप्रथम हे बघितलं पाहिजे की शिवाजीराव भोसलेंनी या ठिकाणी कोणता विचार मांडलेला आहे. वाढता वेग म्हणजे ताण हे शिवाजीराव भोसलेंना त्या ठिकाणी का वाटतं आणि मग त्यांच्या विचाराला अनुसरून आपलं मत आपण त्या ठिकाणी मांडणं हे गरजेचं असतं. आणि म्हणूनच यापुढे तुम्ही ज्या ज्यावेळी मराठीची प्रश्नपत्रिका सोडवाल त्यावेळी उत्तरं लिहिताना तुम्ही हे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे अभिव्यक्तीवर आधारित 4 गुणांसाठी जो प्रश्न मी आपल्याला दिलेला होता. तर या ठिकाणी तुम्हाला स्वतःची भूमिका मांडणं गरजेचं होतं. स्वतःची भूमिका मांडा असा शब्द तुम्हाला कळू शकत नसेल, त्याचमुळे मी त्या ठिकाणी किंवा आपल्याला काय वाटतं, आपण यावेळी काय कराल असं सुद्धा प्रश्नामध्ये दिलेलं होतं आणि तरीसुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तकातीलच काही वाक्य त्या ठिकाणी टाकून दिली. काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर देताना व्यवस्थितपणे सोडवलेलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला होता की रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल किंवा अशा वेळी तुम्ही काय कराल. तर यावेळी काही विद्यार्थ्यांनी अतिशय मुद्द्यांनुसार व्यवस्थित उत्तरे लिहिलेली आहेत, परंतु काही विद्यार्थ्यांनी पुस्तकातीलच काही 4-5 वाक्य त्या ठिकाणी टाकून दिलेली आहेत, तर हे सुद्धा चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वतःसुद्धा वाहनं चालवतो किंवा वाहनं चालवत नसाल तर आपल्या आजूबाजूला होणारी ट्रॅफिक आपण बघतो. वाहतूक कोंडीमध्ये ज्यावेळी लोक सापडतात त्यावेळी खरोखर काय करणं अत्यावश्यक आहे. आपण सुद्धा आता 12वीत आहोत, त्यामुळे काही मतं हे आपण सुद्धा मांडू शकतो आणि त्यामुळे तुमची स्वतःची यावेळी काय भूमिका असेल, तुम्ही स्वतः यावेळी काय कराल हे तुम्हाला या ठिकाणी मांडणं गरजेचं होतं. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी काय केलं, अनेक विद्यार्थ्यांनी इथल्याच 4-5 वाक्य त्या ठिकाणी लिहून टाकले. परंतु आपण हे जे काही समजतो की आम्ही काहीही कोरा पेपर न सोडवताना काहीही त्या ठिकाणी लिहिलं तर आम्हाला जास्तीत जास्त गुण मिळून जातील, हे तुमची अपेक्षा करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एखाद दुसरा गुण मिळू शकतो, परंतु आपले गुण हे असे प्रत्येक प्रश्नात जर कमी होत गेले तर आपोआप आपल्याला मराठी विषय सोपा असूनही मराठी विषयामध्ये खूप कमी गुण मिळतील. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की मराठी विषय हा तुम्हाला कितीही सोपा वाटत असला तरी मराठीमध्ये हे जास्तीत जास्त गुण उलट आपले कमी होत असतात आणि त्यामुळेच स्वमत आणि अभिव्यक्ती सोडवताना आपलं स्वतःचं मत, आपली स्वतःची भूमिका या ठिकाणी मांडणं हे अतिशय आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी तुमची भूमिका काय असेल त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तुमची मतं मांडू शकला असतात. वाहतूक नियमांचं मी व्यवस्थित पालन करेल, वाहतूक कोंडीत सापडल्यानंतर मी काय करेल, मी वाहतूक पोलिसांना सहकार्य करेल, बाकीच्या लोकांना समजावून सांगेल किंवा त्या व्यतिरिक्त अनेक मतं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडली आहेत. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वमत किंवा अभिव्यक्ती सोडवत असतानाही सर्व विद्यार्थ्यांनी त्याच स्वरूपात सोडवलं आहे असं नाही, परंतु एका विद्यार्थ्याने याचं उत्तर लिहिताना व्यवस्थित त्या ठिकाणी दिलेलं आहे की वरील वाक्य म्हणजे वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचं मत सविस्तर ज्या ठिकाणी मांडायचं आहे त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याने सोडवताना व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की वरील वाक्य हे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वेगअवस्था या पाठातून घेतलेलं असून आणि मग त्याने त्या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायला सुरुवात केली. तर अशा स्वरूपाचं उत्तर लिहिल्याने त्या ठिकाणी अर्धा गुण किंवा 1 गुण आपला आपोआप त्या ठिकाणी वाढत असतो. म्हणून विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना त्या उत्तराची सुरुवात आणि शेवट हे आपण व्यवस्थित जर केलं असेल तर उत्तर जो तुमचा तपासतो त्याला सुद्धा ते तपासताना सोपं जातं आणि यावरून तुमचा अभ्यास, तुमचं आकलन हे सुद्धा लक्षात येतं. म्हणजे तुम्हाला एखादा उतारा हा प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जाईल, परंतु तो उतारा दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या लेखकाचं नाव दिलेलं नसेल, परंतु तुम्हाला लेखकाचं नाव जर माहिती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मोठं उत्तर सोडवताना
त्या ठिकाणी लेखकाचं नाव दिलं, संदर्भ दिला, तर आपोआप ते तुमचं उत्तर तपासणाऱ्याला लक्षात येतं की तुमचा अभ्यास त्या ठिकाणी आहे आणि अभ्यास करून तुम्ही व्यवस्थित उत्तर सोडवत आहात आणि त्या ठिकाणी आपोआप आपला अर्धा ते 1 गुण हा वाढत असतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, स्वमत अभिव्यक्ती सोडवताना तुमचं स्वतःचं मत आणि स्वतःची भूमिका मांडायला तुम्ही शिकलं पाहिजे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण दिले गेलेले आहेत, या गुणांनुसार तुम्हाला उत्तर लिहिणं हे अपेक्षित असतं. समजा आत्ताचे जे गुण तुम्हाला दिलेले होते, आत्ताची ही जी परीक्षा तुमची 25 गुणांसाठी घेतली, ही पूर्णपणे बोर्डाच्या पॅटर्नवर आधारित न होती, त्या स्वरूपाची होती. परंतु गुणदान पद्धती जी मी काही दिलेली होती ती आपण एकाच पाठावर घेतली असल्यामुळे गुणदान पद्धती ही मी थोडीशी वेगळ्या स्वरूपात दिलेली होती. परंतु तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की आपल्याला 3 गुणांसाठी प्रश्न आहे, तर आपण किती उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असेल. काही विद्यार्थ्यांनी फक्त 3 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत होतं की याला 3 गुण आहेत, स्वमत तुमचं मांडायचं आहे आणि आपलं स्वतःचं मत हे आपण फक्त एकच वाक्यात मांडावं. काही विद्यार्थ्यांनी अशा स्वरूपातही या ठिकाणी केलेलं आहे की एका वाक्यात याचं उत्तर देऊन टाकलं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणांपैकी एक वाक्य हे तुम्ही लिहिलं तर त्या एक वाक्याला 1चा 1 गुण सुद्धा तुम्हाला मिळू शकत नाही. ते एक वाक्य तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीनं तुमचं मत त्या ठिकाणी व्यवस्थित मांडलेलं असेल असं समोरच्याला वाटलं तरच तुम्हाला त्या 3 पैकी 1 गुणही त्या ठिकाणी मिळू शकतो. परंतु त्यामुळे अभिव्यक्ती हे सुद्धा मी तुम्हाला 4 गुणांसाठी दिलं होतं, तर 4 गुणांसाठी किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर व्यवस्थित लिहिलेलं आहे, ठीक आहे, तुमची ही पहिली प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवत होतात, तर त्यामुळे तुम्हाला टायपिंगचेही प्रॉब्लेम समस्या निर्माण होत होत्या. परंतु सर्वप्रथम तुम्ही मराठी टायपिंग करायला शिकलं पाहिजे. मराठी टायपिंग करताना तुम्ही कृतिदेव फॉन्ट, श्रीदेव फॉन्ट हेच तुम्ही शिकलं पाहिजे असंही नाही. तर त्यासाठी तुम्ही फक्त इंग्लिश टू मराठी टायपिंग एवढं जरी शिकलं तरी भरपूर आहे. आणि त्याचमुळे प्रश्नाला काय गुण दिलेले आहेत, 4 गुणांसाठी प्रश्न असेल तर आपण किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे हे तुम्ही सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी याची उत्तरं बरोबर लिहिली आहेत, परंतु यामध्ये सर्व ज्यावेळी मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे सर्व उत्तरं बघितली त्यावेळी मला 1 ते 2च विद्यार्थ्यांनी अपेक्षित असलेल्या तेवढ्या वाक्यांमध्ये उत्तर लिहिलेलं त्या ठिकाणी दिसलं. आणि त्यामुळे जास्तीत जास्त उत्तर लिहिणं, खूपच उत्तर लिहावं अशी सुद्धा अपेक्षा नाही, परंतु त्या गुणांना अनुसरून किती उत्तर लिहिलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. आणि त्यामुळे ही गोष्टसुद्धा, ही काळजीसुद्धा तुम्ही पुढे घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे अतिशय व्यवस्थित मोठ्या जास्तीत जास्त वाक्यांमध्ये लिहिलेलं आहेच, परंतु त्या विद्यार्थ्यांनाही मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचासुद्धा पेपर ज्यावेळी मी बघितला त्यावेळी तुमच्यासुद्धा शुद्ध लेखनाच्या चुका ह्या जास्तीत जास्त झाल्या आहेत. कदाचित मला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांना लिहिताना शुद्ध लेखनाच्या चुका एवढ्या होत नसतील, परंतु त्या मराठी टायपिंग करताना चुका झालेल्या असतील, हे सुद्धा मी या ठिकाणी मान्य करतो. परंतु मराठी टायपिंग करताना पण आपण शुद्ध लेखनाच्या चुका कशा स्वरूपात टाळता येतील हे तुम्ही बघणं हे गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, तर काही विद्यार्थी मला फोनवर असंही म्हणाले की सर आमच्या मोबाईलमध्ये मराठी टायपिंग होत नाही, तर आम्ही इंग्लिश टायपिंग करून मराठीचा पेपर सोडवू का. त्यावेळी मला हसूच आलं. परंतु विद्यार्थ्यांनो, हे थोड्याफार गोष्टी आपण शिकून घेणं हे खरोखर गरजेचं आहे. आणि त्यामुळेच ज्यावेळी आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा किंवा टेक्स्ट मेसेजवर सुद्धा कोणाशी आपण चॅटिंग करत असाल, तर आपण जर मराठी भाषेमध्ये समोरच्याशी बोलत असू तर आपण मराठी भाषेमधून मराठी कीबोर्डचा वापर करून मराठीतून टायपिंग करायला शिका. हळूहळू आपल्याला आपोआप त्याचा सराव होत जाईल आणि ते आपल्याला इकडे जास्त उपयोगाचं होईल. आणि त्याचमुळे जर मराठीतून आपण समोरच्याशी बोलत असाल तर मराठीतून टायपिंग करा, ज्यावेळी इंग्लिशमधून बोलत असाल त्यावेळी तुम्ही इंग्लिश टायपिंग करू शकता. आणि म्हणूनच जर आपल्याला आपण हे जे छोटे छोटे भाषेचे संकेत असतात, जीएम, जीएन, गुड मॉर्निंग, गुड नाईट, अशा स्वरूपाचे आपण या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. आणि आपण पूर्ण वाक्यात, पूर्ण शब्दात शुभ सकाळ, सुप्रभात, शुभरात्री अशा स्वरूपाचंही आपण छोट्या छोट्या वाक्यांपासून सराव करायला हवा. आणि मग आपोआप आपल्याला मोठी उत्तरं टाईप करताना सुद्धा सोपं जाईल. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे भाषेचा योग्य वापर तुम्ही करणं शिकलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी आपली बोलीभाषेचा, ठीक आहे, त्या ठिकाणी बोलीभाषेचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करत असाल
आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं हे उत्तर लिहिताना त्या ठिकाणी वापर केला असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी आपली उत्तरपत्रिका सोडवतो त्यावेळी आपण प्रमाण भाषेचा वापर करणं, मराठी प्रमाण भाषेचा वापर आपल्याला करता येणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे हे सुद्धा आपण शिकणं आवश्यक आहे. त्यानंतर निबंध, जो आपल्याला निबंध त्या ठिकाणी दिलेला होता तो मी फक्त तुम्हाला सराव म्हणून या ठिकाणी निबंध दिला. आत्ताच तुम्हाला निबंध दिलाच पाहिजे हे त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं, परंतु त्या ठिकाणी मला बघायचं होतं की निबंध तुम्ही कसा लिहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम निबंध कसा लिहावा हे आपण उपयोजित मराठी हे शिकत असताना आपण सर्व गोष्टी त्यामध्ये बघूच. निबंधाचे प्रकार बघू, निबंधाचे वैशिष्ट्य बघू, निबंध कसा लिहायला हवा हे सुद्धा आपण बघू. परंतु आत्ताच्या या तासिकेला मी अतिशय थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त या ठिकाणी तुम्हाला सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, निबंध ज्यावेळी आपण लिहितो तर निबंध लिहित असताना फक्त आपल्याला सरळ सरळ काहीतरी निबंध लिहून टाकायचा आहे असं नसतं. तर हा निबंध लिहिताना तो आपल्याला अभ्यासपूर्ण लिहिणं हे अपेक्षित असतं. अभ्यासपूर्ण म्हणजे वैचारिक निबंध असेल तर आपण स्वतः त्यावर काहीतरी अभ्यास करणं गरजेचं असतं. वाहतुकीशी संबंधित, वाहतूक सुरक्षेची गरज आज का आहे या संबंधित जर तुम्हाला काही विचार त्या ठिकाणी मांडावयाचे आहेत तर सर्वप्रथम ही संकल्पना तुम्ही समजून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे आपण प्रत्येक निबंध लिहिताना तो अभ्यास पूर्ण लिहिला पाहिजे. आपला त्या विषयावरचा अभ्यास असेल तरच आपण तो विषय त्या ठिकाणी निवडला पाहिजे. त्यानंतर निबंध लिहित असताना फक्त आपल्या नेटवर आपल्याला दिलेलं आहे, कुठून तरी आपण त्या ठिकाणी तशा स्वरूपाचे विचार वाचले आणि तशाच्या तशा स्वरूपात मांडले असंही नाही, तर त्या अभ्यासपूर्ण मांडणीला स्वतःच्या विचारांची जोड आपण दिली पाहिजे. स्वतःचे विचारसुद्धा त्या ठिकाणी आपण मांडले पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंधाची सुरुवात ही आपण व्यवस्थित केली पाहिजे. निबंधाची सुरुवात करताना आपण सुभाषितांचा वापर करू शकतो, आपण कवितेच्या काही ओळींचा वापर करू शकतो, सुविचारांचा आपण वापर करू शकतो, वाक्प्रचारांचा, म्हणींचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि त्याचमुळे निबंधाची सुरुवात ही कधीही करताना व्यवस्थित छान अशा वाक्याने, अशा छान सुभाषिताने करणं गरजेचं असतं, ज्यामुळे आपोआप आपला 1 ते अर्धा गुण त्या ठिकाणी वाढतो आणि समारोप, शेवट सुद्धा आपण निबंधाचा व्यवस्थित केला तर आपोआप आपले निबंधाचे गुण सुद्धा त्या ठिकाणी वाढतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंधामध्ये आपल्या हस्ताक्षराला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याचमुळे निबंध सोडवताना मी मुद्दाम त्या ठिकाणी ऑनलाईन प्रश्नपत्रिका जरी तुम्हाला सोडवायची होती तरी मी तुम्हाला मुद्दाम त्या ठिकाणी अटॅच फाईल असा ऑप्शन त्या ठिकाणी, असा पर्याय त्या ठिकाणी दिलेला होता, कारण त्या ठिकाणी तुमच्या हस्ताक्षराला सुद्धा गुण असतात आणि त्यामुळे मराठी भाषा आपण निवडली आहे तर आपलं हस्ताक्षर हे सुद्धा चांगलं असणं हे अतिशय आवश्यक आहे. आपलं हस्ताक्षर व्यवस्थित नसेल तर आपण दररोज 1 पान तरी शुद्धलेखन हे केलंच पाहिजे. जरी आपण 12वीत असलात तरी आपण शुद्धलेखन जर दररोज शुद्धलेखनाचा सराव केला तर नक्कीच आपलं हस्ताक्षर त्या ठिकाणी 12वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवेपर्यंत तरी अतिशय व्यवस्थित आपलं अक्षर होऊ शकेल, ज्यामुळे आपला गुण हा आपोआप वाढतो. प्रत्येक प्रश्नात हा हस्ताक्षरामुळे आपला अर्धा तरी गुण हा वाढत असतो. त्यामुळे हस्ताक्षराला संपूर्ण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवताना, विशेषतः निबंध सोडविताना हस्ताक्षराला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे हस्ताक्षर हे आपलं व्यवस्थित असलं पाहिजे आणि शुद्ध लेखन हे सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेला आपण महत्त्व देणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला एखादी प्रश्नपत्रिका दिलेली आहे. आता ऑनलाईन प्रश्नपत्रिका ही तुम्हाला ही नवीन असल्या कारणानं आम्ही सुरुवातीला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची वेळ ही दिलेली होती. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार काही विद्यार्थ्यांनी त्याला जास्तीत जास्त वेळ देऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कदाचित पुस्तकात बघितलं असेल, तोंडी प्रत्येक विद्यार्थ्याने सोडवलंच असेल असंही नाही, तर तुम्ही अशा स्वरूपाची उत्तरं लिहिली तरीसुद्धा तुमच्या एवढ्या चुका झाल्यात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, वेळेला महत्त्व हे तुम्हाला बोर्डाची परीक्षा सोडवत असताना किंवा आपण ज्या पूर्वपरीक्षा घेतो, चाचणी परीक्षा घेतो, त्यामध्ये सुद्धा वेळेला महत्त्व देऊन त्या वेळेमध्ये तुम्हाला मराठीची उत्तरपत्रिका सोडवायची असते. आणि त्यामुळेच आपण ऑनलाईन जरी प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तरी आपण स्वतः एक वेळेची मर्यादा स्वतःसाठी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वेळेला महत्त्व देऊन एवढ्या वेळात माझा हा पेपर सोडवला गेलाच पाहिजे असं स्वतःवर बंधन ठेवून आपण त्या वेळेत सोडवणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे वेळेला महत्त्व देणं सुद्धा तुम्ही आता शिकलं पाहिजे.
त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या नियमित तासिका बघत राहणं हे अतिशय आवश्यक आहे. सुरुवातीच्या तासिका तुम्ही जरी बघितल्या नसत्या तरी मला हेच सांगणं आहे की आपण 5वी तासिका म्हणजे या पूर्वीची जी तासिका बघितली होती ती एकच तासिका जरी तुम्ही बघितली असती, ज्यामध्ये आपण वेगवष्टा या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवून घेतला, ही तासिका मन लावून व्यवस्थित बघितली असती, ऐकली असती, तरी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मराठीमध्ये मिळाले असते. निबंधामध्ये एखाद दुसरा गुण तुमचा कापला गेला असता, कमी झाला असता, परंतु 20 पैकी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकले असते, कारण त्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न दिलेले होते. त्यातही महत्त्वाच्या काही चुका, सोप्या सोप्या प्रश्नांमध्येही काहींनी चुका केलेल्या आहेत. समजा तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे विचारांची गती म्हणजे काय, तर विचारांची गती म्हणजे काय हे मी 4-4 वेळा बोललो असूनही विचारांची गती म्हणजे काय तर प्रगती, तरीही काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अधोगती असं उत्तर दिलेलं आहे. एका ठिकाणी आपण प्रश्न विचारलेला होता दिशाविहीन गती म्हणजे काय. दिशाविहीन म्हणजे काय हेही मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याला व्यवस्थित दिशाच नाही, ज्या ठिकाणी दिशा निश्चित केलेली नाही ती दिशाविहीन गती. मग दिशाविहीन गती म्हणजे काय, तर दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. त्यामध्येही काही विद्यार्थ्यांनी दिशाविहीन गती म्हणजे प्रगती हे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आणि त्या ठिकाणी तर मी तुम्हाला पर्याय दिलेले होते आणि पर्याय देऊन सुद्धा तुम्ही अशा चुका करत आहात. जर पर्याय त्या ठिकाणी मी दिले नसते तर त्यापेक्षा जास्त चुका ह्या तुम्ही केलेल्या असत्या आणि त्या स्वरूपाचेही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. जीवन विभागणारे घटक कोणते हे मी तुम्हाला व्यवस्थित PPT प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितलं होतं. त्यानंतरची स्वाध्याय आपण ज्यावेळी सोडवून घेतला त्यावेळीही मी सांगितलं होतं की जीवन विभागणारे घटक कोणते, तर स्थिती आणि गती. तरी काही विद्यार्थ्यांनी जीवन विभागणारे घटक प्रगती व अधोगती असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सोप्या सोप्या गोष्टी टाळण्यासाठी नियमित तासिका तुम्ही बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आत्ताची ही जी आपली तासिका होत आहे हेही काही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तरं लिहिलेले आहेत, म्हणून त्यांनी असं समजू नका की ही तासिका आपल्याला महत्त्वाची नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, असं नाही. तर ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तरं सोडवली आहेत त्यांनाही यातून काही ना काही नक्कीच मिळेल, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची थोडी ना थोडी चूक त्या ठिकाणी झालेली आहे. मी प्रत्येक पेपर वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगू शकतो की शुद्ध लेखनाच्या चुका टाळणं, मराठी टायपिंग व्यवस्थित करणं, उत्तरांना त्या प्रश्नाला किती गुण दिलेले आहे त्या पद्धतीनं लिहिणं, निबंध व्यवस्थित लिहिणं. निबंध लिहिताना काही विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत, ठीक आहे, त्याने त्याच्या स्वरूपाचा निबंध लिहिलेला असेल, त्याला वाटेल तसा त्याने लिहिलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांनी निबंध लिहिताना सुरुवातीला म्हटलेलं आहे नमस्कार, मी हा बोलतोय, अशा स्वरूपाचा आपल्याला निबंध त्या ठिकाणी लिहावयाचा नसतो. निबंध लिहिताना आपल्याला नमस्कार वगैरे कोणालाही करायचं नसतं. आपण त्या ठिकाणी भाषण देत नाही आहोत. त्यामुळे निबंध हा आपण सुरुवात करताना सुभाषितांचा वापर करा, एखाद्या वाक्प्रचाराचा वापर करा, परंतु नमस्कार वगैरे हे निबंधात आलं नको पाहिजे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंधाचा शेवट करताना काही विद्यार्थ्यांनी शेवटी लिहिलेलं आहे मी आणि स्वतःचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आपला आणि मग स्वतःचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा स्वरूपात निबंध लिहिताना करू नये. आपण पत्र ज्यावेळी समोरच्याला लिहितो, अर्ज करतो, त्यावेळी आपण आपला विश्वासू वगैरे आणि मग आपलं नाव हे त्या ठिकाणी लिहिता येतं, परंतु निबंध लिहिताना अशा स्वरूपाचा निबंध हा कोणीही लिहू नये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंध लिहिताना काही विद्यार्थ्यांनी वर देवाचं नाव, श्री वगैरे अशा स्वरूपाचं लिहिलेलं असतं, हेही अतिशय चुकीचं आहे. निबंध लिहिताना व्यवस्थित शीर्षक त्या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यानंतर निबंध लिहायला सुरुवात केली पाहिजे. निबंध हा कधीही आपल्या समास सोडून आणि उजव्या बाजूच्या आपल्या पेपरवरच आपण लिहिला पाहिजे. आत्ता आपण हे ऑनलाईन होतं म्हणून ठीक आहे, परंतु बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवताना आपण व्यवस्थित निबंध लिहिणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगेल की नियमित तासिका या तुम्ही बघत राहा. नियमित तासिका बघाल तर निश्चितच मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला मराठी विषयाचा बोर्डाचा पेपर ज्यावेळी तुमचा असेल तो पेपर सोडवेपर्यंत तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित सराव होईल आणि संपूर्ण मराठी विषयाचा अभ्यासक्रम, संपूर्ण पाठ, संपूर्ण कविता तुमच्या ह्या पाठ होऊन जातील आणि व्यवस्थित उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकाल. जरी मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळत नसले तरी जास्तीत जास्त गुण तुम्ही नक्कीच मिळवू शकाल अशी मी तुम्हाला खात्री देतो. फक्त गरजेचं आहे तो तुमचा सुद्धा सराव तुम्ही स्वतः त्या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
यानंतर मग पुढची गोष्ट म्हणजे आपण पुढची तासिका जी काही बघणार आहोत या झाल्या तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही चुका केलेल्या असल्यामुळे किंवा तुम्हाला आलेल्या समस्यांमुळे तुमचं निराकरण करणं हे मला गरजेचं वाटलं, म्हणून मी ही तासिका या ठिकाणी घेतली. यानंतरच्या पुढच्या तासिकेत आपण बघणार आहोत ते म्हणजे भाग क्रमांक 1 पाठ आणि कवितामधील पद्य क्रमांक 1 कविता क्रमांक 1 रोज मातीत. रोज मातीत कविता ही आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. ज्या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. या कल्पना दुधाळ यांची ही कविता रोज मातीत शेतात राबणाऱ्या एका स्त्रीचं मन, स्त्रीचे विचार यामध्ये मांडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कल्पना दुधाळ या कवयित्रीचा परिचय सुद्धा आपण पुढच्या तासिकेमध्ये करून घेऊच. परंतु आत्ता काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ते म्हणजे त्यांचे 2 कविता संग्रह हे प्रकाशित झालेले आहेत आणि हे दोन्ही कविता संग्रह हे अतिशय प्रसिद्ध आहेत मराठी साहित्यामध्ये. त्यामध्ये सीझर कर म्हणते माती आणि धग असतेच आसपास हे 2 महत्त्वाचे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत आणि हे दोन्ही कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये सीझर कर म्हणते माती हा जो कविता संग्रह त्यांचा आहे, या कविता संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कार हा तर प्राप्त झालेला आहेच, परंतु याशिवाय एकूण 28 पुरस्कार सुद्धा त्यांच्या या कविता संग्रहाला प्राप्त झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे धग असतेच आसपास या त्यांच्या कविता संग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच अशा या मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्रींची रोज मातीत ही कविता आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. त्याचं सविस्तर वर्णन हे आपण पुढच्या तासिकेमध्येच बघूया. आत्ता मित्रांनो, या तासिकेचा शेवट करताना रोजच्या प्रमाणे एक सुविचार मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या सुविचारातून तुम्हालाही आपण केलेल्या चुकांपासून शिकवण मिळणार आहे. हा सुविचार आहे, तुम्ही जे आत्तापर्यंत करत होते तेच पुन्हा करत असाल. व्यवस्थित ऐका, तुम्ही जे आत्तापर्यंत करत होते तेच पुन्हा करत असाल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होते. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, 11वीमध्ये किंवा 1लीपासून 11वीपर्यंत तुम्ही मराठी विषयात ज्या काही चुका करत आला असाल, कदाचित त्यावेळी तुम्ही त्या चुका दुरुस्त केल्या नसतील, परंतु आत्तापर्यंत तुम्ही तेच करत होते. परंतु आत्ता मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की जर तुम्ही आता इथून पुढे, आपल्या हातात 1 वर्ष आहे, इथून पुढेही तुम्ही त्याच चुका केल्या तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला आत्तापर्यंत मिळत होते. म्हणजे याआधी जर तुम्हाला मराठी विषयामध्ये कमी गुण मिळत असतील, अचानक तुमचे गुण कमी होत असतील, तुम्ही पूर्ण पेपर सोडवून सुद्धा, पुरवणी लावून सुद्धा तुम्हाला कमी गुण मिळत असतील, तर तुम्हाला आत्ताही अशाच स्वरूपाचं होऊ शकतं जर तुम्ही आतापर्यंत केलेल्या चुका ह्या सुधारणार नाहीत. आणि म्हणूनच तुम्ही जे आतापर्यंत करत होते तेच पुन्हा करू नका. तेच पुन्हा केलं तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होते. काही वेळा कदाचित तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवला नसेल तरीही तुम्हाला काही ठिकाणी जास्त गुण दिले गेले असतील, परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं 12वीचं वर्ष आहे, त्यामुळे स्वतःच्या चुका हे आपण स्वतः ओळखणं या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे स्वतःच्या चुका टाळा आणि स्वतःचे गुण जास्तीत जास्त तुम्हाला मराठी विषयात कसे मिळतील हे तुम्ही सुद्धा बघणं हे गरजेचं आहे. आणि त्याचमुळे या सुविचारापासून काहीतरी एक व्यवस्थित शिकवण घ्या आणि आपण पुढच्या तासिकेमध्ये रोज मातीत ही कविता बघणार आहोत. सर्वांना धन्यवाद.